शहर, पाऊस आणि दोन हृदये. पुण्याची संध्याकाळ नेहमीच वेगळी असते. त्या दिवशी त्या पावसाने संपूर्ण शहराला कवेत घेतलं होतं. रस्त्यावरची गर्दी, गाड्यांचे आवाज आणि त्यामध्ये कुठेतरी हरवलेली दोन माणसं, आदित्य आणि सावी. आदित्य IT कंपनीत काम करणारा, पण मनाने कवी. शब्द त्याच्यासाठी जगण्याचा श्वास. सावी MA मराठी करत असलेली, स्वप्नांवर जगणारी, भावनांना शब्द देणारी. दोघांनाही अजून हे माहीत नव्हतं की आजची संध्याकाळ त्यांचं आयुष्य बदलणार आहे. पुस्तकाच्या दुकानात, FC रोडवरील जुनं पुस्तकाचं दुकान, साहित्य सागर. सावी दर आठवड्याला इथे येते. आजही आली होती. मन जरा अस्वस्थ. ती एका शेल्फसमोर उभी राहते. प्रेमकविता संग्रह. त्या क्षणी एक दुसरा हात त्याच पुस्तकावर येतो. क्षणभर दोघे थांबतात. नजरावर दोन अनोळखी चेहरे, पण डोळ्यात काहीतरी ओळखीचं. सॉरी. दोघे एकाच वेळी. दोघे हसतात. पाऊस बाहेर जोरात पडत असतो. तुम्ही घ्या, आदित्य म्हणतो. नाही, आपण दोघं वाचूया, सावी म्हणते. ती पहिली कविता वाचते, तो दुसरी. पुस्तक, शब्द, पाऊस आणि दोन हृदय हळूहळू एकमेकात मिसळू लागतात. कॉफी आणि ओळख. पाऊस थांबत नाही. दुकानाबाहेर दोघे उभे. कॉफी, आदित्य विचारतो. सावी क्षणभर थांबते आणि मान डोलावते. गरम कॉफी, थंड हवा. तुझं नाव, तो विचारतो. सावी. खूप छान नाव आहे, आदित्य. त्या दोन नावासोबत दोन आयुष्य एकमेकांच्या जवळ येतात. गप्पा, कॉलेज, कविता, पुस्तक, स्वप्न, भीती, आयुष्य. वेळ कसा जातो कळत नाही. मनात उगवलेलं काहीतरी. सावी घरी जाते. मन अस्वस्थ. डायरी उघडते. आज कोणीतरी भेटला. ओळखीचा नसूनही मनाला आपलासा वाटणारा. आदित्य खोलीत बसून कविता लिहितो. आज पावसात कोणीतरी मनात पावसासारखं उतरलं. पुढील भेटी. त्या दिवसानंतर दोघे दररोज भेटू लागतात. कधी पुस्तकाच्या दुकानात, कधी कॉफी टपरीवर, कधी फक्त पावसात चालत. एकमेकांशिवाय दिवस अपूर्ण वाटू लागतो. हळूहळू प्रेम. सावीला जाणवतं आदित्यचं हसणं तिला शांत करतं. आदित्यला जाणवतं सावीचा आवाज त्याच्या मनाला घर देतो. कोणी काही बोलत नाही, पण दोघांच्या मनात एकच नाव उमटत राहतं. रोजचं आयुष्य. सकाळ झाली की सावी पहिल्यांदा फोन पाहायची. आदित्यचा गुड मॉर्निंग मेसेज आला का ते. आदित्य ऑफिसला जाताना तिच्या मेसेजची वाट पाहायचा. दोघांच्या आयुष्यात कोणी नवं आलं नव्हतं, पण आयुष्य नवं झालं होतं. पहिली शांतता. एक दिवस सावी उशिरा येते. आदित्य वाट पाहतो. ते आले तेव्हा त्याच्या डोळ्यात थोडी चिंता असते. काय झालं, तो विचारतो. काही नाही, सावी म्हणते, पण मनात काहीतरी दडलेलं असतं. त्या दिवशी गप्पा कमी असतात, फक्त भावना जास्त. मनातली घालमेल. सावी त्या रात्री लिहिते, तो माझा नाही, पण त्याच्याशिवाय मीही माझी नाही. आदित्यही खिडकीत उभा राहून पावसाकडे पाहतो. ती माझ्या आयुष्याचा एक भाग झाली आहे. हे कधी झालं कळलंच नाही. पहिली जाणीव. एक संध्याकाळ ते दोघे शांत चालत असतात. सावी म्हणते, आदित्य, तुला असं कधी वाटतं का आपण फार जवळ आलोय? तो थांबतो. हो. तो हळू आवाजात म्हणतो, पण मला ते आवडतं. सावी काही बोलत नाही, पण तिचे डोळे चमकतात. पहिला स्पर्श. पावसात चालताना सावीचा तोल जातो. आदित्य तिला हात धरतो. क्षणभर दोघे तिथेच थांबतात. हात सुटत नाहीत, शब्द नाहीत, पण हृदय मोठ्यानं बोलत असतं. भीती. त्या रात्री सावीला झोप लागत नाही. हे खरं प्रेम असेल का? तो मला सोडून गेला तर? आदित्यलाही तेच प्रश्न. एक सकाळ कॉफी टपरीवर बसलेले. आदित्य म्हणतो, सावी, तुझ्याशिवाय माझं आयुष्य कल्पनाच करता येत नाही. सावी खाली पाहते, हसते आणि म्हणते, माझंही. त्या संध्याकाळी सावी आणि आदित्य नदीकाठी बसलेले असतात. सूर्य मावळत असतो. आकाश केशरी झालेलं. आदित्य म्हणतो, सावी, कधी कधी वाटतं आपण फार उशिरा भेटलो. सावी हळूच म्हणते, मला वाटतं आपण अगदी वेळेवर भेटलो. दोघे हसतात. हवेत शांतता असते, पण हृदयात वादळ. मनाची कसोटी. पुढच्या काही दिवसात दोघांमध्ये थोडी अस्वस्थता येते. न भेटल्यावर चिडचिड, भेटल्यावर शांतता. दोघांनाही कळतं हे मैत्री नाही, हे त्याच्यापेक्षा मोठं काहीतरी आहे. पहिलं सत्य. एक पावसाळी संध्याकाळ.
पावसात उभे. आदित्य थरथरत्या आवाजात म्हणतो, सावी, माझ्या आयुष्यात तुझं असणं माझ्या श्वासासारखं झालंय. सावी डोळे पुसते. ती हळूच म्हणते, आदित्य, मीही तेच अनुभवते. क्षणभर पाऊस थांबतो, जणू निसर्गही ऐकत असतो. पहिली कबुली. आदित्य म्हणतो, मी तुझ्यावर प्रेम करतो. सावीचे डोळे पाणावतात. ती हसत म्हणते, मीही. नवीन सुरुवात. त्या रात्री सावी डायरीत लिहिते, आज माझ्या आयुष्याची सर्वात सुंदर ओळ पूर्ण झाली. आदित्य कविता लिहितो, आज शब्दांनाही प्रेम सापडलं. दोन अनोळखी हृदये आज एकमेकांच्या नावाने धडधडत होती. कथा इथे संपत नाही, इथूनच खरी सुरू होते.